संपूर्ण भारत देशामधील पेन्शनधारकांसाठी अत्यंत मोठ्या आणि आनंदाच्या 5 खुशखबर आलेल्या आहेत। सोबतच पेन्शनधारकांसाठी नवनवीन लाभ सुद्धा घोषित करण्यात आलेले आहेत। जर तुम्ही पेन्शनधारक असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, कारण तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाचे 5 निर्णय घोषित करण्यात आलेले आहेत। बघा, पेन्शनधारकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रीय संघर्ष समिती गेल्या 8 वर्षांपासून विविध आंदोलने करत होती, परंतु त्यांच्या आंदोलनाला अजून तरी यश आलेले नव्हते। परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आलेलं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांनी महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय सुद्धा बघून घेऊयात। बघा, किमान निवृत्ती वेतन 1000 रुपयांवरून 7500 रुपये मासिक केले पाहिजे, असं सुद्धा बीजेपी सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वपूर्ण असा पेन्शनधारकांसाठी निर्णय घेतलेला आहे। जर तुम्ही पेन्शनधारक असाल तर तुम्हाला कोणते पेन्शन मिळते ते सुद्धा व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे। बघा, भारतामध्ये पेन्शनधारकांसाठी चांगले दिवस येणार आहेत। संपूर्ण भारतामध्ये, सोबतच महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा इतर कोणते राज्य असेल तर त्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाचे दिवस सुद्धा येणार आहेत। बघा, सरकारने नुकत्याच काही महत्त्वपूर्ण अशा घोषणा केलेल्या आहे, कारण नुकतेच बीजेपीचे सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये आलेलं आहे। नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झालेले आहेत। महत्त्वपूर्ण अशा अपडेट, विविध योजना लवकरात लवकर पूर्व सुद्धा आहे, ज्यामुळे पेन्शनधारकांची आर्थिक स्थिती सुद्धा अत्यंत चांगली राहील आणि त्यांचे जीवनमान सुद्धा चांगल्या पद्धतीने सुधारावे या दृष्टिकोनातून या महत्त्वपूर्ण आणि आनंदाचे 5 निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। बघा, पेन्शन हा एक महत्त्वाचा विषय आहे जो लाखो भारतीयांसाठी अत्यंत आवश्यक आहे। त्याच्यामध्ये सरकारी असो किंवा खाजगी क्षेत्रामध्ये जो पण पेन्शनधारक असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी बातम्या आलेल्या आहेत। बघा, आता बघून घेऊयात की पूर्णपणे पेन्शनधारकांसाठी कोणकोणते आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अत्यंत महत्त्वपूर्ण लाभ आलेले आहेत। याच्यामध्ये सरसकट सर्व पेन्शनधारकांना लाभ दिला जाणार आहे। आता याच्यामध्ये पहिला जो आनंदी निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो म्हणजे पेन्शन राशीमध्ये वाढ। बघा, भरपूर दिवसांपासून पेन्शनधारकांचे ट्विट येत होते किंवा मेसेजद्वारे सुद्धा विचारलं जात होतं की पेन्शन राशीमध्ये केव्हा वाढ होणार आहे। तर पेन्शन राशीमध्ये वाढ होणार आहे याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी बातमी म्हणजे पेन्शनधारकांच्या राशीमध्ये महत्त्वाची वाढ करण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे, कारण सध्याच्या स्थितीला वाढती माग आहे। तेल मिठाईचे भाव सुद्धा गगनाला भिडलेले आहेत। याच दृष्टिकोनातून शासनाने महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे। बघा, केंद्र सरकारच्या पेन्शनरसाठी 8% इतकी वाढ करण्यात येणार आहे। सोबतच राज्यामधून जर तुम्ही पेन्शन घेत असाल तर तुमच्या पेन्शनमध्ये 60% वाढ करण्यात येणार आहे आणि जर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या पेन्शनरसाठी 6% इतकी वाढ करण्यात येणार आहे। बघा, केंद्राकडून 8%, आपल्या राज्यामध्ये 60% आणि सार्वजनिक क्षेत्रामधील जे उपक्रम असतात तर त्याच्या पेन्शनसाठी 6% इतकी वाढ करण्यात येणार आहे। सोबतच महत्त्वपूर्ण अजून अपडेट आलेले आहेत, त्या सुद्धा अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊयात। तर बघा, सर्व पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2025 पासून वाढलेली पेन्शन मिळणार आहे। आता सध्याच्या स्थितीला तुम्हाला किती पेन्शन मिळते ते सुद्धा कमेंटद्वारे सांगायचं आहे। त्याच्यामध्ये 8%, 6% आणि 60% अशा पद्धतीने सर्वांची पेन्शन वाढणार आहे। यामुळे सर्व पेन्शनधारकांचे जीवनमान तर सुधारणारच आहे, सोबतच त्यांचे आरोग्य सुद्धा सुधारावे या दृष्टिकोनातून पेन्शन राशीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सोबतच दुसरा आनंदी निर्णय सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की डिजिटल लाईफ सर्टिफिकेट। बघा, सर्वांना माहिती आहे की जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आपल्याला कार्यालयामध्ये जावं लागत होतं किंवा इतर ठिकाणी जरी गेलं तरी तिथं आपल्याला पैसे द्यावे लागत होते, परंतु पेन्शनधारकांसाठी दुसरी आनंदाची बातमी म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेटची सुरुवात 0 रुपयापासून करण्यात आलेली आहे। तुम्हाला आतापासून डिजिटल लाईफ सर्टिफिकेटसाठी 1 रुपया सुद्धा कुठेही द्यावा लागणार नाही। बघा, आता पेन्शनधारकांना दरवर्षी आपले जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँक असेल किंवा सरकारी कार्यालयामध्ये सुद्धा जायची गरज नाही, परंतु आतापासून तुम्ही पूर्णपणे डिजिटल पद्धतीने आपले जीवन प्रमाणपत्र सादर करू शकणार आहात, सरकारला देऊ शकणार आहात। बघा, पेन्शनधारकांसाठी दुसरी महत्त्वाची बातमी आलेली होती। त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की डिजिटल पद्धतीने तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, घर बसल्या सुद्धा जीवन प्रमाणपत्र लाईफ सर्टिफिकेट असेल तर ते आपण शासनाला दाखवू शकणार आहे। बघा, सरकारने सर्व पेन्शनधारकांचा वेळ आणि पैसा सुद्धा वाचवता येईल
या दृष्टिकोनातून घरबसल्या सर्व प्रक्रिया केलेल्या आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला कधी प्रमाणपत्र जमा करायचं असेल तर ऑनलाईन पद्धतीने जमा सुद्धा करता येणार आहे। त्याच्यामुळे भारतामधील भरपूर पेन्शनधारक असे आहेत की ज्यांना चालण्यामध्ये किंवा हालचालींमध्ये अडचणी येतात किंवा ते सतत आजारी असतात, त्याच्यामुळे त्यांना अजून 3 लाभ सुद्धा देण्यात येणार आहे। आता हे 3 लाभ कोणते कोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, तिसरा आनंदी निर्णय म्हणजे टॅक्स सवलतीमध्ये वाढ करण्यात येणार आहे। तिसरी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी। बघा, पेन्शनधारकांकडून जास्त टॅक्स घेतला जाणार नाही, त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी बातमी आलेली आहे। तर बघा, टॅक्स विषयी काय बातमी आलेली आहे तर पेन्शनधारकांसाठी तिसरी आनंदाची बातमी म्हणजे टॅक्स सवलतीमध्ये वाढ। बघा, सरकारने पेन्शनधारकांसाठी आयकर सवलतीची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे सरासरी तुम्हाला जर 5 लाखांची मर्यादा असेल तर त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे ती सुद्धा बघून घेऊयात। बघा, याच्यामध्ये पहिला जो निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे ज्यांचे वय 60 वर्ष पूर्ण आहे आणि 80 वर्षांपेक्षा कमी आहे अशा पेन्शनधारकांसाठी अगोदर 3.5 लाखाची टॅक्सची मर्यादा होती, परंतु आतापासून 4 लाख इतकी मर्यादा पेन्शनधारकांसाठी टॅक्सची करण्यात आलेली आहे। सोबतच ज्यांचं वय 80 वर्ष पूर्ण आहे किंवा 80 वर्षांच्या पुढे आहे अशा पेन्शनधारकांसाठी 5 लाख रुपयापर्यंत टॅक्सची सवलत होती, परंतु आतापासून 5.5 लाख रुपये टॅक्सची सवलत करण्यात येणार आहे। म्हणजेच पेन्शनधारकांकडून जास्त टॅक्स सुद्धा सरकार घेणार नाही। बघा, या वाढीमुळे पेन्शनरना त्यांच्या उत्पन्नाच्या मोठ्या भागाची बचत करण्यास मदत होईल। बघा, पेन्शनरकडून जास्त टॅक्स न घेतल्यामुळे त्यांचे जे उत्पन्न असेल तर त्याच्यामध्ये बचत होईल आणि त्यांचे आरोग्य असेल, मनोरंजन असेल किंवा इतर त्यांचे जे मनोरंजनाच्या गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा पैसा खरण्यास वाचणार आहे। त्याच्यामुळे राज्यामधील नाही, संपूर्ण भारत देशामधील जेवढे पण पेन्शनधारक असतील तर त्यांनी व्हिडिओला लगेच लाईक करायचा आहे। सोबतच चौथा आनंदी निर्णय सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, पेन्शनधारकांना आरोग्य विम्यामध्ये विशेष सवलत दिली जाणार आहे। आता आरोग्य विम्यामध्ये कोणती सवलत दिली जाणार आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी बातमी आलेली आहे। बघा, पेन्शनधारकांसाठी चौथी आणि आनंदाची बातमी म्हणजे आरोग्य विम्यामध्ये विशेष सवलत दिली जाणार आहे। सरकारने पेन्शनधारकांसाठी आरोग्य विमा पॉलिसीवरती प्रीमियममध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतलेला आहे। बघा, तुम्हाला आरोग्य विमा सुद्धा फ्रीमध्ये दिला जाणार आहे, परंतु त्याच्यासाठी काही महत्त्वपूर्ण अशा अपडेट सुद्धा करायचे आहेत। सोबतच पेन्शनधारकांसाठी आरोग्य विम्यावरती सवलतीचे तपशील सुद्धा देण्यात आलेले आहे। बघा, पेन्शनधारकांसाठी आरोग्य विम्याच्या प्रीमियमवरती 20% सवलत सुद्धा दिली जाणार आहे। औषधे असतील किंवा इतर तपासण्या असतील त्या सुद्धा अगदी फ्रीमध्ये दिल्या जाणार आहे। सोबतच ही सवलत पेन्शनधारकांना त्यांच्या आरोग्यावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रोत्साहित करेल, जेणेकरून आर्थिक दबाव सुद्धा येणार नाही आणि त्यांच्या आरोग्याची काळजी सुद्धा चांगल्या पद्धतीने घेता येईल। या दृष्टिकोनातून आरोग्य विमा सुद्धा महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे। सोबतच 5वा निर्णय सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, डिजिटल पेन्शन पोर्टल सर्व पेन्शनधारकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। बघा, पेन्शनधारकांसाठी 5वी आनंदाची बातमी म्हणजे डिजिटल पेन्शन पोर्टलची सुरुवात करण्यात येणार आहे। आता कशा पद्धतीने हे डिजिटल पोर्टल काम करणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात। बघा, हे पोर्टल पेन्शनधारकांसाठी एक वन स्टॉप सोल्युशन सुद्धा ठरणार आहे। म्हणजे तुम्ही एकाच पोर्टलवरती सर्व कामे करू शकणार आहात। जिथे तुम्ही पेन्शन काढायला जाणार आहात किंवा पेन्शनची माहिती असेल तर सर्व सेवा एकाच तुम्हाला वेबसाईटवरती भेटणार आहेत। आता या पोर्टलचे जे महत्त्वपूर्ण असे फायदे आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, याचा जो पहिला फायदा आहे तो म्हणजे पेन्शन भरण्याची स्थिती सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे। बघा, जे पेन्शनधारक असतील तर त्यांना जी पेन्शन येणार आहे त्याची अगोदरच अपडेट सुद्धा येणार आहे। सोबतच तुमची जर तक्रार असेल तर ती तक्रार करण्यासाठी सुद्धा पोर्टलवरती ऑप्शन दिला जाणार आहे। त्याच्यामुळे पेन्शनधारकांना महत्त्वपूर्ण अशा बातम्या सुद्धा आलेल्या आहेत। अजून काही महत्त्वपूर्ण अशा अपडेट आहेत त्या सुद्धा अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊयात। बघा, हे पोर्टल पेन्शनधारकांना घर बसल्या त्यांच्या पेन्शनची माहिती सुद्धा प्राप्त करून देणार आहे आणि त्यांच्या कोणत्याही समस्येचे निवारण अगदी कमी वेळामध्ये करून देणार आहे। तर बघा, याच्यामध्ये महत्त्वपूर्ण असे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले होते। याच्यामध्ये पहिला जो निर्णय आहे तो म्हणजे पेन्शन राशीमध्ये वाढ, म्हणजे तुमच्या पेन्शनमध्ये वाढ केली जाणार आहे। केंद्राकडून जेवढी पेन्शन असेल, राज्याकडून जेवढी पेन्शन असेल किंवा विविध उपक्रमांसाठी जी पेन्शन असेल तर त्याच्यामध्ये वाढ सुद्धा करण्यात येणार आहे। सोबतच दुसरा जो आनंदी निर्णय आहे तो म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजे जीवन प्रमाणपत्र। सर्व पेन्शनधारकांना सरकारी ऑफिस किंवा बँकेमध्ये जाऊन आपले जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागत होते, परंतु आतापासून घर बसल्या पेन्शनधारकांना आपले जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे। सोबतच तिसरा आनंदी निर्णय म्हणजे पेन्शनधारकांकडून जास्त टॅक्स सुद्धा घेतला जाणार नाही, त्याच्यामुळे पेन्शनधारकांचे पैसे सुद्धा बचत होऊ शकते। सोबतच चौथा आनंदी निर्णय म्हणजे पेन्शनधारकांना आरोग्य विमा सुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये
नावामध्ये दिला जाणार आहे आणि याच्यामध्ये 20% सवलत सुद्धा दिली जाणार आहे। त्याच्यामुळे पेन्शनधारकांची आर्थिक स्थिती सुद्धा चांगल्या पद्धतीने राहणार आहे। सोबतच पाचवा निर्णय सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, डिजिटल पोर्टलमुळे घर बसल्या पेन्शनची सर्व कामे सुद्धा करता येणार आहे। तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, पैसा खर्चण्याची गरज सुद्धा नाही। त्याच्यामुळे अगदी महत्त्वपूर्ण अशा अपडेट होत्या। सरकारकडून 5 आनंदी निर्णय सांगण्यात आलेले आहेत। तर बघा, अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे। त्याच्यामुळे व्हिडिओला सुद्धा नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।